नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावरील चांदेश्वरी घाटात ट्रकचा ताबा सुटल्याने 30 फूट खोल दरीत कोसळलाय. सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे. नांदगाव तालुक्यातील कासारी जवळ नांदेश्वरी घाटात सोमवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मका घेऊन जाणाऱ्या ट्रक अवजड उतारावरून चालकाचा ताबा सुटल्याने पुढे कापूस माल घेऊन जाणाऱ्या ट्रकला व त्यानंतर संरक्षण भिंतीला धडक देत सुमारे 30 फूट खोल दरीत जाऊन कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र वाहतूक मार्ग बंद झाला. दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोमवारी रात्री 12:30 वाजेच्या दरम्यान कासरी जवळील चांदेश्वरी घाट उतरताना बोलठाणकडून जाणारा ट्रक MH 41 AG 8653 नांदगावकडे मका घेऊन जात असताना अवजड उतारावरून ट्रक वाहनावरील चालकाचा ताबा सुटला. त्यावेळी पुढे जात असलेल्या कापूस भरलेला ट्रक MH 20 GC 7329 या वाहनात जोरदार धडक देऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षण भिंतीला जाऊन धडकला व संरक्षण भिंत तोडून 30 फूट दरीत जाऊन कोसळला. तसेच दुसरा अपघातग्रस्त झालेला कापसाचा ट्रक रस्त्यावर जागीच उलटल्याने दिवसभर वाहतूक मार्ग बंद झाला. अवजड वळणावर अपघात झाल्याने एका अपघातग्रस्त माल वाहतूक ट्रक मागे आणखी काही अवजड वाहने तसेच उभे असल्याने लवकर मार्ग सुरळीत करण्यात येईल. दिवसभर अनेक वाहनांची तारांबळ उडाली. अनेक वाहनांना पर्यायी मार्ग करण्याची मागणी करण्यात आली. अवजड वाहने बोलठाण जातेगाव मार्गे चांदेश्वरी घाटातून छत्रपती संभाजीनगर नांदगाव या रस्त्यावर असलेल्या कासार येथून जातात. चांदेश्वरी घाट हा कठीण वळणाचा व मोठ्या प्रमाणात उतार असल्याने अनेक रुंद व अवजड वळणे आहेत. रस्ते मार्गावर मोठमोठे खड्डे पडलेले असल्याने बहुतेक वेळा या घाटातून जाणाऱ्या अनेक चालकांची धांदळ उडते. तसेच अनेक वर्षांपासून चांदेश्वरी घाट मार्ग विकासासाठी व घाटमाथा परिसरातील पक्क्या रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी उदासीन असल्याबाबतची भावना नागरिकांनी माध्यमातून व्यक्त केली आहे. मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव.